शेवटी त्या मांजराची पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली. होय, मांजराचं पोट कापून ती सोन्याची अंगठी काढण्यात आली. आणि हे सगळं कशासाठी? 5 ग्रॅम सोन्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहता राजश्री अनफिल्टर्ड. आणि सर्वात आधी लाडक्या जावयांना अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे. आपण आपल्या लाडक्या जावयाला धोंडे जेवण का देतो, त्या 33 आकड्यांचं गुपित काय, ते पूर्णाचे धोंडे कसे बनतात, हे तर आपण पाहणारच आहोत. पण या परंपरेच्या मागे एक अशी सत्य घटना लपली आहे जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडलाय. एक सोन्याची अंगठी, एक बिचारी मांजर आणि एका परंपरेचा असा शेवट ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. तुम्ही ही बातमी पाहिली का? नाही? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हायरल बातमीचं सत्य, त्यामागचं विज्ञान आणि त्या मांजराचं काय झालं हे सगळं सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही जावई असाल किंवा सासूबाई सासरकडचे असाल किंवा माहेरकडचे असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला सुरू करूया. गोष्ट अधिक मासाची, धोंड्याची आणि एका निष्पाप जीवाच्या बळीची. आता सर्वात पहिला प्रश्न, हे धोंडा जेवण नक्की काय आहे आणि ते जावयालाच का देतात? अनेकांना वाटतं की हे फक्त जावयाचा लाड करण्यासाठी आहे. पण मित्रांनो, आपल्या जुन्या परंपरांच्या मागे खूप मोठं शास्त्र आणि कौटुंबिक गणित दडलेलं असतं. अधिक मास म्हणजे काय? तर अधिक मास म्हणजे दर 3 वर्षांनी आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये एक 13वा महिना वाढतो. याला आपण अधिक मास किंवा धोंडा महिना किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणतो. जसं आपण लीप इयर मध्ये एक दिवस वाढवतो, तसंच आपल्या ऋतूंची आणि सणांची सांगड घालण्यासाठी हे 3 वर्ष 3 महिन्यांची अधिक मास महिन्यांनी अधिक मास येतो. 3 वर्ष 3 महिन्यांनी अधिक मास येतो. जावयाला मान का? जुने लोक खूप हुशार होते. त्यांना माहित होतं की मुलगी सासरी गेली की वर्षानुवर्षे भेटी व्हायच्या नाहीत. सणासुदीला जावई आणि मुलगी हक्काने माहेरी येतात, हा त्यामागचा उद्देश होता. आणि जावई म्हणजे घरचा राजा, त्यांना खुश ठेवलं की आपली मुलगी सुखात राहील, हा त्यामागचा साधा विचार होता. 33 आकड्यांचं गुपित काय आहे? तर 33 आकड्यांचं सिक्रेट असं आहे की अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्व आहे. तुम्ही पाहिलं असेल, जावयाला 33 अनारसे, 33 पुरणपोळे किंवा 33 पुऱ्यांचं वाण देतात. हे 33 कोटी देवांचं प्रतीक मानलं जातं. 33 कोटी देवांना भोग चढवून जावयाची पूजा करणं म्हणजे विष्णुदेवाची पूजा करणं असं मानलं जातं. आता याला धोंड जेवणच का म्हणतात? धोंडा म्हणजे काय? धोंडा म्हणजे दगड. अरे, जावयाला काय दगड घालायचे का जेवायला? तर नाही. हे बघा, हे आहेत पुरणाचे धोंडे. आपण या दिवशी जावयाला चांदीच्या पात्रात किंवा केळीच्या पानावर हे पुरणाचं गोड धोंडे वाढतो. हे पुरणाचे किंवा अनारशाचे गोल गोल मोठे गोळे तेलात किंवा तुपात तळलेले असतात. यामागे एक रूपक आहे. संसारातील अडीअडचणी, कठीण प्रसंग म्हणजे हे धोंडे. हे धोंडे जसे वरून टणक दिसतात पण आतून गोड असतात, तसंच आपल्या जावयांनी संसारातील कठीण प्रसंगांनाही संयमाने तोंड द्यावे आणि त्यांनाही पूर्णासारखे गोड करून पचवावे, हा त्यामागचा प्रेमळ उद्देश आहे. आणि खरं सांगायचं तर हे खायला इतके भारी लागतात ना की जावई संसाराचे कष्ट विसरूनच जातील. तुमच्या कोणाला हे धोंडे आवडतात? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पण मित्रांनो, परंपरा पाळणं एक ठीक आहे, पण परंपरा पाळण्याच्या नादात आपण काय करतोय याचा विचार कधी केलाय का? चला आता येऊया आपल्या सर्वात मोठ्या हुककडे. म्हणजे तुम्हाला जी न्यूज आजकाल व्हायरल होते तिच्याबद्दल सांगते. जावयासाठी लपवलेली सोन्याची अंगठी एका मांजराने गेडली. ही घटना घडली जालना जिल्ह्यातील टाकरवन परिसरात. अधिक मासानिमित्त एका कुटुंबाने त्यांच्या लाडक्या जावयाला जेवायला बोलवलं होतं आणि ते धोंडे बनवत होते. त्यांनी काय केलं? त्यांनी त्या पूर्णाच्या धोंड्यांमध्ये जावयासाठी 5 ग्रॅम सोन्याची अंगठी लपवून ठेवली. बापरे, म्हणजे विचार करा, इतकी महागडी अंगठी, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी त्या पिठाच्या गोड्यात होती. पण पुढे काय झालं? त्या घरात पाहुण्यांची खूप जास्त गडबड चालू होती आणि त्या गडबडीत त्या सोन्याची अंगठी असलेला धोंडा घरातल्या एका मांजराने चक्क गिळून टाकला. त्या मांजराला काय माहित होतं की यात काय आहे? तिला ते खायला मिळालं, तिने ते खाऊन टाकलं. पण खरी पंचायत तर पुढेच झाली. कुटुंबाला कळलं की अंगठी हरवलीये आणि मांजराने धोंडा खाल्लाय. मग काय? अंगठी शोधण्यासाठी मांजराला पकडलं, तिला 4 दिवस नजरकैदेत ठेवलं. मित्रांनो, विचार करा, एका निष्पाप प्राण्याला, एका मुक्या जीवावर किती अन्याय झाला असेल. 4 दिवस ती मांजर वेदनेत असेल.
शेवटी त्या मांजराची पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली. होय, मांजराचं पोट कापून ती सोन्याची अंगठी काढण्यात आली. आणि हे सगळं कशासाठी? 5 ग्रॅम सोन्यासाठी. विचार करा त्या मांजराला किती त्रास झाला असेल. आणि या सगळ्यामध्ये त्या परंपरेच्या नादात त्या शस्त्रक्रियेच्या वेदनांनी त्या बिचाऱ्या निष्पाप मांजराचा अखेर मृत्यू झाला. पण मित्रांनो, आता मला सांगा, आपण परंपरा पाळायची म्हणून कुठल्या थराला जायचं? जावयाचा मान मोठा की एका निष्पाप प्राण्याचा जीव मोठा? ही न्यूज व्हायरल झाली, अनेकांनी यावर टीका केली आणि मलाही वाटतं की आपण विचार करण्याची वेळ आहे. परंपरा पाळणं वाईट नाही, पण त्यामागे अंधश्रद्धा किंवा अतिरेक नको. 5 ग्रॅम सोन्याची अंगठी जावयाला द्यायचीच होती तर ती सरळ हाताने द्यायला हवी होती. धोंड्यात लपवून काय साध्य झालं? आपल्या धर्मात तर प्राण्यांवर प्रेम करायला शिकवलंय ना, मग एका सोन्याच्या तुकड्यासाठी आपण एका मांजराचा जीव का घेतला? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सोन्याची अंगठी महत्वाची की एका जीवाची किंमत? तुमचं काय मत आहे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हे जे झालं ते चुकीचं होतं की बरोबर? तुमच्या मते ती फॅमिली त्या अंगठीसाठी मांजराचा जीव घेणे योग्य होतं का? मला तुमच्या कमेंट्स वाचायच्या आहेत. तर मंडळी, हा होता आजचा आपला स्पेशल व्हिडिओ. अधिक मासाची गोड परंपरा आणि त्यामागे लपलेली एक धक्कादायक कहाणी. मी आशा करते की या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन ऐकायला मिळालं असेल आणि विचार करायला एक मुद्दा मिळाला असेल. आणि हो, जावई बापूंनो, तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला धोंडा दिला तर तो जरा सांभाळून खा. कधी कधी त्यात काय लपलेलं असेल सांगता येत नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग आणि व्हायरल विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत खुश राहा, सुरक्षित राहा. सोन्याची अंगठी महत्वाची की एका जीवाची किंमत? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. नमस्कार.